हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाचरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता स्कूलमधून आलेले आहेत. तर 2:30 वाजले. चेंज वगैरे मी केलं. आता पटकन घरातली कामं करते आणि आज बाबा पण गावी जाणार आहे संध्याकाळी. तर पटापट म्हणून आवरते मी पण. त्यांची पण तयारी करायची आहे. बॅगमध्ये कपडे वगैरे टाकायचे आहेत आणि टिफिन पण बनवणार मी. 5-5:30ला इथून जातील. तर पटापट मी आवरते आणि चला मग तुमच्याशी पण शेअर करेल सर्व हे. इथं पाहू शकता मी नॉनस्टॉप कामं केली. मस्त छान किचन पहिल्यांदा किचन स्वच्छ करत असते, कारण की सकाळी जाते तेव्हा त्याच्यानंतर मग जेवण ते वाढून घेतात स्वतःच. काही ना काही दिशू असते हे. आणि किचनवर हमखास तेलकट चहा पडलेला, तर काही ना काही केलेलं असं म्हणून मी किचन आलेलं स्वच्छ करते. रोज मी 2 टाईम तर किचन पुसूनच घेते. ओटा आणि गॅस आणि बेसिंग तर माझं रोज भांडे झाले म्हणजे घासतेच मी, कारण की बेसिंग जर घासल्याने खूप खराब होतो. एकदम तेलकट खूप घाण वाटतं ते. तर त्यासाठी मी क्लिनिंग करत असते आणि डेली ह्या माझ्या क्लिनिंगच्या गोष्टी आहेत, ह्या करते मी नेहमीच. आणि माठ पण 1 दिवस आड करून पूर्ण खाली रिकामं झालं की पाणी भरतच नाही. मग त्याच्या आधीच मी मग ते धुवून काढते, स्वच्छ करते. नळ वगैरे पण घासून घेते. जेव्हा मी भांडे घासते तेव्हा नळांनासुद्धा घासणीने घासून आणि स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून नेहमी स्वच्छ राहील आणि आपल्याला एकदम लोड पडत नाही. ह्या आपण क्लिनिंगमध्ये करतो ना, तर एकदम लोड पडत नाही. आणि जेव्हा आपण एकदम क्लिनिंग काढतो ना घराची, अरे बापरे, इतकी क्लिनिंग करावी लागते. इतकं घर छोट्या गोष्टी असतात स्वच्छ करायच्या असतात, त्या आपल्या एकदम लक्षात येत नसतात. पण ह्या गोष्टी बघितलं दिसतंय का तुला? लाईट आल्यावर कर दादा.
बाबांचा डबा कधी टाकतो पोळ्या. अद्वी बिस्किट खातो, दूध बिस्किट. नो क्यों? मम्मी चकली है. हो. चकली किती तिखटशी. हा किती ती गाडीची आणि खातो कशाला मग? आम्ही खाऊ म्हणून तू नको खाऊ. बोलतो का तिखट खाऊ खातो. चकली मुलू चुक चुक चुक. चकली मुलू चुक चुक चुक. हा ना आणि काल पाऊस नाही, आज आता भरलाय. काल काय सुट्टी गेली मुलं मला आज पाऊस आज नाही. किती चपात्या दोन टाकी आधी डबा नाही मारायला. काय? टिफिन मारा कुठे? तुम्ही का निघून? हा? निघून ना डब्बा कुठे निघा? पाणी पाणी पिला आला होता. नाही मम्मी पाणी आहे. ती बॉटल किती ना मी देतो. हा मी भरणार आधी थांब पण चकली बनव, मी बाबाला देतो. आबा मी तुम्हाला देतो डब्बा. मला पैसे देऊन जा ओके. एकी दगडी फुगडी. बाबा चकली कशी देऊन गेले मला. घे आधी बाबांना टिफिन दे. How are you? Bye. 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 फोन घेतला का? इथं बसनी जाणार ना हा बस मनपा. 20 रुपयावर हा वाकडेवाडी. पाऊस पण पडायला लागलेला तर बाबा थोडेसे लवकर निघाले. तर 4:30 वाजले तर बाबा ते निघाले. म्हटलं चला आता ते गेले आणि 2-3 चपात्यांचं पीठ ठेवले. ऑलरेडी 2-3 चपात्या पडलेल्या आहे. तर जास्त काही करणार नाही आता. चपात्या 2-3 गरम टाकून घेईल आणि चला मग नंतर बोलते तुमच्याशी. तर तुम्ही पाहिलं असेल तर बाबा आताच गेले, म्हणजे थोडा वेळ झाला, अर्धा 1 तास. मग आधी सोबत माझी मस्ती चालली होती. त्याचं चाललं होतं हे की आणि इतका पसारा करतो चालू. मी सर्व आवरलं घरातलं आणि परत पसारा करून दिला. इतका बदमाश झालाय ना आदमी, 1 नंबर. आणि आज मी ना केसांसाठी अजून एक ट्राय करणार आहे. कढीपत्त्याची चटणी तुमच्यासोबत शेअर केलीच होती तशी. आणि अजून मी एक छान मस्त छान कढीपत्त्याचंच आहे. तर मी बघा हा मस्त गावाकडनं आणलेला कढीपत्ता होता. तर खूप सारा मी डब्यात पण भरून ठेवला आहे. तो तर ग्रीन राहिलेला डब्यामध्ये ठेवलेला आणि हा मी असं पॉलिथिनमध्ये फ्रीजमध्येच होता पण पॉलिथिनमध्ये ठेवलेला होता.
तर याला मस्त मी आता पाण्याची काढून घेणार आहे, सर्व जाळीमध्ये काढून घेते आणि मस्त आता त्याची पानं काढल्यानंतर त्याला मस्त ग्राइंड करून त्याची पावडर बनवेल आणि आपण आमटीमध्ये किंवा म्हणजे कशात पण आमटी खिचडी जे आपण पदार्थ असतात ना त्याच्यामध्ये आपण ते टाकू शकतो, मग जेणेकरून आपल्या केसासाठी याचा फायदा. आपण असं कढीपत्ता खात नाही, मुलं पण खात नाही, तर ह्या पद्धतीने कढीपत्ता आपल्या शरीरात पण जाईल आणि आपल्याला त्याचा खूप सारा फायदा होईल. तर आता मी मस्त सर्व पानं काढून घेते आणि त्याला थोडं वरती राहू देणार आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार. ते थोडेसे सुकले पानं मस्त पावडर करते मी. आणि मी ना आता सध्या केसांची खूप केअर करणार आहे, आणखी माझ्या आधी ना केस एक वेणी इतकी जाड येत होती, एक वेणी एवढे जाड केस अक्षरशः मला असं वाटायचं तर केस ना असे तोडून टाकावा, इतके केस खूप जाड होते माझ्या आधी केस. पण हल्ली काय झालं, वातावरण चेंज आणि गावाचं वातावरण शुद्ध असतं, छान असतं, तर त्याच्यामुळे मग माझे केस खूप इकडे पुण्यामध्ये आल्यापासून तर खूपच खराब झालेले आहे. तर आता मी माझ्या केसासाठी खूप सारं काळजी करणार, केमिकलचा वापर न करता काळजी घेणार आहे आणि मला कोणतेही प्रॉडक्ट किंवा केमिकल सलूनमध्ये जाऊन व्यवहारिक करणं नाही, मला आवडतच नाही ती गोष्ट. म्हणून मी माझी केसांची घरगुती काळजी करत असते, घेते. स्किन केअर पण घरगुतीच मी करते, कधीच फेशियल म्हणा क्लीनअप हे त्या गोष्टी कधीच जास्त यूज करत नसते, मी सर्व घरगुती करते. आणि नको काय करतोय, आता मी तळून देते. याच्यात नाही मोठे नाही, याच्यात छोटे याच्यात करते ना, थांब जरा वेळ एवढं करून होते मला, मी तुला देते करून. हो थांब का 5 मिनिटं. हो राजा 2 मिनिटं थांब. अरे हे मला ना चांगले पानं काढून होते मला, मी तुला करून देते. हे बघा इतके पानं मी काढले, तर स्टोर करू आपण, खूप दिवस स्टोर करून ठेवू शकतो. अरे स्टोर तर ही दुसरं पानं मी मस्त काढून घेतलेली आहे, ते पाहू शकता. तर इथं पाहू शकता आपली मस्त ग्राइंड झालेली आहे, मस्त छान असं पावडर मस्त झालेली आहे. नको तर ही पावडर ना आपण मस्त छान आता यूज करू शकतो जेवणामध्ये. आणि मी काय करेल आता, आपला मसाल्याचा जो डब्बा आहे ना त्याच्यामध्येच मी भरून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला लगेच आपल्याला यूज करता येईल. तर मी मस्त एका याच्यात भरून ठेवते. छान आहे ना आयडिया माझी. पाहू शकता माझा मसाल्याचा डब्बा असा मी ठेवते, मस्त छान लाल तिखट आणि थोडी डाळी पण ठेवते. मी कधी पण खलबत्त्यात कुटून कोणतीही भाजी करताना जर यूज करायचं असेल ना तर मी थोडीफार टाकत असते. आणि इथं छान हा मसाला आहे, गरम मसाला, हळद, जिरे आणि हे मोहरी आहे, किती सारी मोहरी मस्त. आणि आता ही जस्ट केलेली आपली
छान कढीपत्त्याची पावडर होऊ शकता. तर ही पावडर मस्त यूज करू शकतो आपण जेवणामध्ये, पराठ्यामध्ये, वेगवेगळ्या डाळीमध्ये, आमटीमध्ये आपण ही यूज करू शकतो आणि आपल्या पोटात पण जाईल. आपण असा कढीपत्ता काढून फेकतो, तर हा कढीपत्ता आपल्या पोटात जावं आणि आपल्या शरीराला चांगलं पोषक तत्वे मिळावी. कढीपत्ता कधीही खात नसतो आणि आपल्या केसांसाठी कढीपत्ता हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि कढीपत्ता खाल्लाच पाहिजे सर्वांनी. तर त्याच्यासाठी आपण असा कढीपत्ता खात नाही, तर मस्त मग ह्या प्रकारे तुम्ही ट्राय नक्की करा, तर जेणेकरून आपल्या पोटात जाईल आणि आपल्या केसांना छान मस्त केसांची वाढ होईल, केस काळे राहतील आणि छान गळणार पण नाही. केस गळत असतील तर याचा उपयोग खूप छान होतो. तर नक्की तुम्ही ट्राय करा. असं मस्त कढीपत्ता सुकून घ्या आणि त्याची पावडर बनवून जेवणामध्ये यूज करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी करत असते आणि अशी मी काळजी करायला लागले तर माझ्या केसांची. तर आपला हा मसाल्याचा डब्बा मस्त छान रेडी झाला आहे आणि आद्विकला काय करायचं? आद्विकला ना मस्त मी छान बॉबिन्स तळून दिलेले आहे. आता कार्टून बघत मस्त खाणार तो. कार्टून बघणार आणि खाईल. जुड़ा भी है, इसको छोड़ और मेरे प्लान को सुन। ओए, मैं कोई क्रिकेट मैच नहीं देखूंगा और मैं बॉलिंग करूंगा। अरे, पहले प्लान तो सुन। मुझे मेरे सीक्रेट एजेंट से पता चला है कि मम्मी पापा डिनर पर जा रहे हैं। वो तो तर संध्याकाळी आता चपात्या टाकल्या होत्या मी एक्स्ट्राच्या, तर मस्त छान काहीतरी भाजी नंतर करून घेईल पटकन. तर चला आज फक्त ते मला तुम्हाला पावडर दाखवायची होती. तर चला मग थोड्या मी स्वयंपाक करेल, जेवण रात्री त्यांचा अभ्यास वगैरे आणि मग सकाळी उद्या लवकर जायचं आहे. तर आता हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कढीपत्ता पावडर ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.